नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. मी उदय कदम. मित्रांनो, आज पार पडलेली गट ब मुख्य परीक्षा 2025 चे जे काही 1 ते 50 प्रश्न, या 50 प्रश्नाची संभाव्य उत्तरे आणि डिटेलमध्ये सविस्तरमध्ये विश्लेषण आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, पेपरचा पॅटर्न बदललेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, प्रश्नाचा दर्जा हा बदललेला आहे, उदाहरणंही बदललेली आहेत, पीवायक्यूचा बेस आहे, पण काही उदाहरणं हे थोडे वेगळ्या पुस्तकातून विचारलेत मित्रांनो. बरोबर का? तर त्या सगळ्यांचा संदर्भ घेता आपण आजचा जो काही पेपर आहे तो कसा होता याबद्दल आपण चर्चा करूयात. बघा, एकूण 50 प्रश्नापैकी 32 प्रश्न व्याकरणावर होते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 13 प्रश्न जवळपास तुमच्या शब्दसंग्रहावर होते आणि उतार्यावर 5 प्रश्न होते. उतारा हा अत्यंत अवघड होता. बऱ्याच जणांना उतारा इथे जमणार नाही आणि उतार्यामध्ये कमी मार्क्स येऊ शकतात, हे लक्षात घ्या. पहिला प्रश्न आपण या ठिकाणी जर बघितला तर पहिला प्रश्न विचारला होता, अगदी सोपा होता. दर्शक सर्वनाम असलेले शब्द गटाचे अचूक पर्याय ओळखा, असा प्रश्न विचारलाय. पहिलाच पर्याय बघा, कोण, काय, का, कसे. आता कोण आणि काय ही कोण आहे तर प्रश्नार्थक सर्वनामे असल्यामुळे त्यामुळे हा नसणार आहे. लक्षात घ्या. जी, जो, ज्या, जे ही संबंधित सर्वनामे आहेत. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. विचारलंय तुम्हाला काय, हा, ही, हे जवळची, दूरची किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येतं त्याला आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. लक्षात घ्या. मग या ठिकाणी हा, ही, हे आलं, तो आले. बरोबर का? तो, ती, त्या, ती या ठिकाणी हे आले, पण हे बी आणि डी बरोबर असणार. लक्षात घ्या. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येतं त्याला आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. पण या ठिकाणी उत्तर याचं बी आणि डी बरोबर असणार आहे. लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न जर बघितला आपण त्याच्या अगोदर बघा की आपली जी काही शाश्वत क्लास नोट्स आहे, या शाश्वत क्लास नोट्स मध्ये इन डिटेल आपण दिलेले जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येतं त्याला आपण काय म्हणतो बघा, दर्शक सर्वनाम असं म्हणतो. लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, घोडा हा एक फार चपळ, उपयोगी, उमदा प्राणी आहे. या वाक्यात किती पूरक विचारले? पूरक बघा, विधान पूरक नावाची गोष्ट या ठिकाणी विचारलेली. लक्षात घ्या. आयोगाने काय विचारले? विधान पूरक. बरोबर का? आणि विधान पूरक म्हणजे काय? तर विधान पूरक कोण असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. जेव्हा वाक्याचा अर्थपूर्ण, आता राम आहे, राम आहे जेव्हा वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आहे पण वाक्य काय आहे? अकर्मक आहे, तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. अकर्मक वाक्य आहे, अकर्मक क्रियापद आहे, अशा वेळेस वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपण काही शब्द घेतो. त्या शब्दांना पूरक असं म्हणतात. ती विधानाला पूरक असल्यामुळे त्या विधानाला उदाहरणपूरक असं म्हणतात. लक्षात घ्या. आणि मग जेव्हा वाक्यामध्ये बघा, जेव्हा वाक्यामध्ये कर्त्याची विधी विशेषण, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगून कर्त्यानंतर येणारी शब्द ही काय करतात? विधी विशेषण असतात. आणि ही विधी विशेषण पूरकाचं काम करतात, विधान पूरकाचं काम करतात. मग राम काय आहे? हुशार आहे. रामाबद्दल अधिक माहिती पुढच्या वाक्यात सांगितली, हुशार आहे सांगितलं. लक्षात घ्या. मग हुशार, राम कसा आहे? हुशार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाच्या नंतर आले ते विधी विशेषण आहे. राम हुशार, प्रामाणिक व उमदा आहे असं ज्यावेळेस म्हणालो आपण, म्हणजे कर्त्यानंतर विशेषणं आली आणि ही विशेषणं पूरकाचं काम करतात. या वाक्यात विचारले काय? या वाक्यामध्ये एकूण पूरके किती आहेत असं विचारले. लक्षात घ्या. एकूण पूरके किती आहेत असं विचारलेलं आहे. मग घोडा कसा आहे? चपळ आहे, उपयोगी आहे आणि उमदा आहे. असे 3 विशेषण आलेली आहेत. आणि विशेषण काय आहेत? विधी विशेषण असल्यामुळे यांना आपण काय म्हणतो? ही पूरक आहेत, ही विधान पूरक आहेत. लक्षात घ्या. कोण आहेत? ही विधान पूरक आहेत. लक्षात घ्यायचं आहे. पर्यायाचं उत्तर काय येणार आहे? तर एक उत्तर येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर काय आलं? एक आलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न काय विचारवा? कर्त्याची विधी विशेषणे विधीपूरकाचं कार्य करतं. वंदना गुणी आहे, संदेश बुद्धिमान आहे. आपल्या शाश्वत क्लास नोट्स मध्ये आपण दिलेला आहे. लक्षात घ्या. त्यामुळे बघा, तुमचा अभ्यास चौकस झाला पाहिजे. व्यवस्थित चौकस तुमचा अभ्यास झाला की तुम्हाला कसाही प्रश्न सोडवता येतो. प्रश्न विचारण्याची पद्धत आता बदललेली आहे. लक्षात घ्या. म्हणून आयोग काय करते? पॅटर्न चेंज करतं आणि ते चेंज करत असताना काही बदल करतं आणि त्या बदलाला आपण स्वीकार्य असले पाहिजे. आणि मग यासाठी आपला अभ्यास हा चौकस असणं गरजेचा आहे मित्रांनो. आता बघा, नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला अचूक पर्याय. आता हे आपण घेतलं होतं पीवायक्यू आपल्या टेस्ट मध्ये. बघा, शाश्वतची आपली टॉपर स्टेज जी आहे त्या टेस्ट मध्ये उदाहरण घेतले होते. धव म्हणजे नवरा, बरोबर का? भ्रतार म्हणजे नवरा, कांत म्हणजे नवरा, हे असणार आहेत. डी, राया नाहीये. लक्षात घ्या. राया म्हणजे राजा येणार. लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी आपण एबीसी बरोबर म्हणू. लक्षात घ्या. डी येणार नाही. पीवायक्यू आहे.
झिरो एरर मराठी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा काय आहे स्पष्टीकरण. गट क 23 दिले मी लेटेस्ट मध्ये. धव भरता नवरा भ्रतार कांत वल्लभ रमण, बरोबर का. म्हणजे हे जे काही मी दिलेले आहेत बघा याचे शब्द आहेत का. आता धव आलाय का आहे, व्रता आहे का आहे, व्रतार आहे का आहे, कांत आहे का आहे, याच्यावरच विचारलं ना, बरोबर का. मग तुमचा पीवायक्यू बेस चांगला असला पाहिजे. पीवायक्यू व्यवस्थित करा मित्रांनो, लक्षात घ्या, बरोबर का. मग याच्यावर तुमचा प्रश्न सुटतोय धव भ्रतार कांत, संपले विषय. नवरा म्हणजे काय इथेच आहे, बरोबर का. मग पीवायक्यू हा तुमचा त्याचं अनालिसिस व्यवस्थित, त्याचं विश्लेषण व्यवस्थित आपल्याला करावं लागणार आहे, बरोबर का. आणि हे जर केलं तर हा प्रश्न लगेच सुटतोय, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बघा पुढील पैकी फारसीतून मराठीत आलेला शब्द लक्षात घ्या. आता दुकान हा कितीतरी वेळा आलेला, लक्षात घ्या कसा आलाय बघा. काय विचारलंय बघा, फारसी शब्द दुकान, सही, जंगल, जंगी, जिगर, जोश. हा शब्द जो आहे दुकान, हा शब्द कुठून आला बघा. दुकान हा शब्द फारसी भाषेतून आलाय. याच्यावरच आपला प्रश्न लगेच सुटतो. उत्तर क्रमांक 2 आहे, लक्षात घ्या, बरोबर का. पुढचा प्रश्न बघा काय आहे. गुरुजी म्हणाले प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे, बरोबर का. आता हे प्रश्न जर बघितले ना तो खूप वेळा आलेला आहे, खूप वेळा विचारले, लक्षात घ्या मित्रांनो. मग तुम्हाला काय करायचं सांगितलं याच्यामध्ये की मिश्र वाक्य करायला सांगितलंय. गुरुजीचं म्हणणं दुसऱ्या वाक्यात सांगायचंय, म्हणजे स्वरूप बोधक उभ्या आणि व्याव्यानं जोडलं पाहिजे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. मग असं वाक्य कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. डोळे झाकून 5 सेकंदात ते 6 सेकंदामध्ये हा प्रश्न सुटतो, बरोबर का. पण केव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग तुमचं पीवायक्यू बघा. मी या ठिकाणी गट ब चा एक प्रश्न देत असताना सांगितलं मिश्र वाक्य म्हणजे काय. पहिलं वाक्य प्रधान आहे, बाकी सगळे गौण वाक्य गौणत्व बोधक उभ्या आणि व्याव्याने जोडले जातात. मग याच्यामध्ये गौणत्व बोधक उभ्या आणि व्याव्य कोणते कोणते आहेत. स्वरूप बोधक उभ्या आणि व्याव्य, कारण बोधक उभ्या आणि व्याव्य, उद्देश बोधक उभ्या आणि व्याव्य आणि संकेत बोधक उभ्या आणि व्याव्य. आणि मग आपल्या झिरो एरर मध्ये देत असताना त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे, लक्षात घ्या. ज्यांनी हे वाचलं त्याला एका सेकंदामध्ये याचं उत्तर आलं, बरोबर का. तुमचा वेळ वाचला की अवघड प्रश्नाकडे आपला वेळ जात नाही, लक्षात घ्यायचं आहे. बघा आता काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता, या वाक्याचं वाक्य पृथक्करण केल्यास तुम्हाला विचारले काय, उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार विचारलाय. आता विधेय कोण आहे, धावत होता हे विधेय, लक्षात घ्या. कसा धावत होता, कुठून धावत होता, रस्त्यातून जोराने, हे कोण असणार आहे, विधेय विस्तार, बरोबर का. धावणारा कोण आहे, चोर आहे, हा उद्देश असणार आहे. कोणता चोर, उद्देश विस्तार, बरोबर का. आता मग तुम्हाला विचारलंय याच्याला उत्तर काढायचं ABCD. आता या ठिकाणी बघा काळा चोर हा येणार नाही, बरोबर. काळा हा उद्देश आहे, लक्षात घ्या, बरोबर. सॉरी, काळा हा उद्देश विस्तार आहे. इथे पण आले बघा, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. मग विधेय विस्तार कुठून, रस्त्यातून धावत होता. धावत होता हे येणार का, नाही येणार आहे. हे सुद्धा जोराने धावत येणार नाही, लक्षात घ्या. मग जोराने हा शब्द या ठिकाणी येणार आहे. ए आणि डी याचं उत्तर यायला पाहिजे. बऱ्याच जणांना असंही वाटू शकतं की याचं उत्तर दोन का नाही, फक्त एक, काळा आणि रस्त्यातून. पण जोराने सुद्धा येईल ना. क्रिया कशी घडली बघा. विधेय विस्तार म्हणजे काय, क्रिया केव्हा घडली, क्रिया कधी घडली, क्रिया कुठे घडली, क्रिया कशी घडली, याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. आणि म्हणजेच ते काय असतं, विधेय विस्तार असतं. विधेय विस्ताराचं काम करतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग याचं उत्तर आपण जर बघितलं तर 4 यायला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा. दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते, म्हणजे काय, पुढचे जात्यात आणि मागचे सुपात. म्हणजे जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात, याची समानार्थी म्हणे, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे काय, दुसरा पुढचे जात्यात आहेत आणि मागचे सुपात आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ते भरडल्या जात आहेत आणि मागचे जे आहे ते सुपामध्ये आहेत. म्हणजे काय, दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावरही येऊ शकते. एखाद्या देशातलं पेट्रोल पूर्णपणे संपलेलं आहे तर त्या देशामध्ये, नाही का, क्युबा नावाचा देश आहे तिथे, तर ती भारतात सुद्धा परिस्थिती येऊ शकते. ते सुपात, ते जात्यामध्ये, आपण सुपामध्ये, लक्षात घ्या. ती परिस्थिती आपल्यावर येऊ शकते. मग याचं उत्तर या ठिकाणी लागू होऊ शकतं. पुढच्याच ठेस मागचा शहाणा, म्हणजे समोरच्याचा अनुभव आपल्या कामाला येतो, बरोबर का. त्यामुळे हे येणार नाही. पुढे पाठ मागे सपाट, म्हणजे पुढे पुढे जायचं आणि मागे सगळं विसरून जायचं, असं या ठिकाणी होतो. पुढे पुढे करणे म्हणजे हाजी हाजी करणे, बरोबर का. त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. याचं उत्तर येणार आहे 2 मित्रांनो. 7चं उत्तर काय आहे, 2 आहे, लक्षात घ्या. व्यंग्यार्थ म्हणजे काय बघा. 3 शक्ती शब्दाच्या आभिधा, लक्षणा आणि व्यंजना.
अभिधेचा अर्थ जो मुख्य अर्थ आहे, बरोबर का, रूढार्थ, मूलार्थ, संकेतार्थ आपण म्हणतो. लक्षणाशक्तीचा लक्ष्यार्थ आहे आणि व्यंजनाशक्तीचा काय आहे, व्यंग्यार्थ आहे. मग मूळ एक शब्द वाचल्याबरोबर जो अर्थ कळतो त्याला आपण काय म्हणतो, वाच्यार्थ म्हणतो. वाचल्याबरोबर जो अर्थ कळतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतो. लक्षात घ्या मित्रांनो, बरोबर का. आणि लक्ष्यार्थ म्हणजे काय, शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा आली की त्याला आपण जुळेल असा दुसरा अर्थ घेतो, त्याला आपण काय म्हणतो, लक्ष्यार्थ असं म्हणतो. पण जेव्हा शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता त्यातून दुसरा अर्थ व्यक्त केला जातो, बरोबर का, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. साप मूळ अर्थ आहे, मूळ अर्थ राहून बघा, मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ व्यक्त केला जातो, समाजात वावरणारे साप ठेचून काढले पाहिजे. साप म्हणजे सरपटणारा प्राणी. लक्षात घ्या, साप म्हणजे काय, सरपटणारा प्राणी हा शब्द आला. आणि दुसरा काय असणार लक्षात घ्या मित्रांनो, साप हा शब्द आहे की सापाच्या प्रवृत्तीची माणसं म्हणजे कितीही चांगलं वागवली तरी चावणारी, भुंकणारी, म्हणजे अशी काही सापाची, सॉरी, चावणारी अशी जी काय असतील, म्हणजे एका शब्दाचा बघा, म्हणजे मूळ शब्दाचा अर्थ तसाच राहून दुसरा अर्थ व्यक्त करतो त्याला व्यंग्यार्थ असं म्हणतात. त्याचं उत्तर एक आहे. मागे एक प्रश्न आला होता बघा, चला आता विडा द्या. बऱ्याच मान्यवरांनी त्याची उत्तर लक्षणा दिलं होतं, बरोबर का, पण आपण त्याचं उत्तर काय दिलं होतं, व्यंजना. कारण चला आता विडा द्या म्हणजे विड्याचं पान द्या, मूळ अर्थ कायम तसाच राहिला. पण त्याचा दुसरा जो अर्थ निघाला तो काय होता, दुसरा अर्थ, तर तो दुसरा अर्थ असा होता की चला आता निरोप द्या. म्हणजे जेव्हा शब्दाचे एक किंवा एकापेक्षा जास्त अर्थ निघतात तेव्हा व्यंग्य अर्थ होतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणून मी परत परत सांगितलं होतं टेस्टमध्ये पण की बाबा लक्षणा, व्यंजना, अभिधा एक तरी प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तो करा, बरोबर का. आणि मग त्यावर तो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, बरोबर का. म्हणजे उत्तर याचं एक असणार आहे. बघा, आपल्या ज्या काही शाश्वत नोट्स मध्ये जे काही आपण इन डिटेल दिलेले बघा, कसे वेगवेगळे अर्थ निघतात, मग त्या विविध अर्थ काय होतो बघा, सूर्य अस्ताला गेला, मग त्याचे वेगवेगळे अर्थ काय होतात बघा, त्या या ब्राह्मणाला काय वाटतं, अभिसारिकेला काय वाटतं, गुरु चारणाऱ्याला काय वाटतं, हे सगळे आपण याच्यामध्ये सविस्तर दिलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. आता बघा, दही खाऊ का मही खाऊ असं म्हटलं होणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे. आता हवेल अंडी उडणे म्हणजे काय, तर गोंधळ उडणे, बरोबर का. घाईमुळे मोठा गोंधळ उडणे, घाई झालेली. आता आपण काय म्हणतो, लगीन घाई होते बघा, म्हणजे पेपर लिहित असताना सुद्धा आपली हवेल हंडी उडते, म्हणजे घाईमुळे मोठा गोंधळ उडाला, घाई झाली आणि नंबर टाकायचं विसरून गेलो आपण, झाला गोंधळ, उडाला गोंधळ, कळालं नाही, त्यामुळे हा येणार का, नाही, बरोबर का. शुद्धार्थ होणे म्हणजे खूप जास्त भूक लागणे. लक्षात घ्या, शुद्धार्थ होणे म्हणजे काय, खूप जास्त भूक लागणे, असं भुकेने व्याकुळ होणे. काय करू बापरे, आता भरपूर अभ्यास झालाय पण भूक लागली, जोराची भूक लागली आहे, म्हणजे याला शुद्धार्थ, शुद्धा म्हणजे भूक, बरोबर का. तहान भूक म्हणतो याला, शुद्धा म्हणजे भूक. मग शुद्धार्थ होणे म्हणजे भुकेने व्याकुळ होणे हा शब्द असणार आहे. आणि मुखरस पांघळणे, मुखरस पांघळणे, मुखरस म्हणजे विचार न करता बडबड करणे, व्यर्थ बोलणे, त्याला म्हणायचं मुखरस पांघरणे. हे तिन्ही येणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो. मग राहिलं काय, हे करू का ते करू, म्हणजे दही खाऊ का मही खाऊ, म्हणजे आता मला हे पण येतंय ते पण येतंय, काय काय लिहू काय काय लिहू असं होतंय, दही खाऊ का मही खाऊ, बरोबर का. हॉटेलमध्ये गेलो आपण बार्बीक्यू मध्ये आणि भरपूर सारे पदार्थ आहेत, नेमकं काय करू हेच कळत नाही, त्याला म्हणायचं दही खाऊ का मही खाऊ, हा त्याचा अर्थ होतो हे करू का ते करू. भरपूर जाहिराती आल्या, कोणत्या परीक्षेचा अभ्यास करू, असा त्या ठिकाणी अर्थ होतो. याचं उत्तर असणार आहे 2 मित्रांनो, लक्षात घ्या, बरोबर का. पुढे बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होणारा इष्ट बदल या शब्दासाठी अचूक शब्द असलेला पर्याय कोणता. हा पीवायक्यू प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या, काय आहे हा, पीवायक्यू आहे. पीवायक्यू कॉपी आहे, बरोबर का. पीवायक्यू कॉपी आहे, ज्याची पीवायक्यू वर पकड. ते बघा, 50 प्रश्नापैकी 5 उतारायचे सोडून द्या, 45 प्रश्न, 45 पैकी पीवायक्यू त्याची चांगली पकड आहे ना, तो 30-35 प्रश्न सहज आणतो, सहज आणतो, बस संपला विषय. आणि बाकीच्या अभ्यासावर, म्हणजे हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथे पीवायक्यू महत्वाचा आहे. क्रांती, कोणत्याही क्षेत्रात अचानक होणारा बदल असते क्रांती, आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होणारा बदल जो असतो तो उत्क्रांती असते मित्रांनो. लक्षात घ्या, फक्त डी बरोबर पर्याय क्रमांक याचं 4 येणार. लक्षात घ्या मित्रांनो. आणि मग हा प्रश्न 0 एरर घ्या, आपलं राज्यसभा 19 ला हा प्रश्न विचारला होता. आणि उत्क्रांती आणि क्रांती, बरोबर का, म्हणजे प्रश्न तुम्हाला नेमके काय येतात हे तुमचं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. मग इथे जर आपल्याला या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर बघा आपण काय चुका करतो हे लक्षात घ्या. परत परत सांगतो, आता हा प्रश्न चुकणं अपेक्षित आहे का, अजिबात नाही. बऱ्याच जणांचे प्रश्न चुकले असतील. लक्षात घ्या, म्हणजे इथं विचारलंय काय, लक्षात घ्या, बघा शब्द तुम्हाला फसवलंय काय, इथे हा शब्द फार महत्वाचा आहे. हळूहळू,
आता कोणत्याही क्षेत्रात अचानक आणि हळूहळू हा जो शब्द आहे, इथे ही फसवणूक झालेली आहे. इथे ही फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक होऊ नये म्हणून तुमचं पीवायक्यू रिव्हिजन अत्यंत महत्वाचं होतं आणि ते झालेलं असणार आहे आणि नक्कीच मग आपल्या मुलांना इथे चांगले मार्क्स येतात बघा, लक्षात घ्या. बरोबर आहे का? म्हणून उत्तर काय असणार आहे? डी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. आणि हे सेम आपण इथे आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे. आता थट्टा मस्करी, धन दौलत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, लक्षात घ्या. थट्टा मस्करी काय होतं? फारशी मराठी, मराठी मराठी, फारशी फारशी आणि हे आलटून पालटून हे शब्द आहेत बघा. धन दौलत, आता थट्टा मस्करी असेल, धन दौलत असेल, हे अंशाभ्यस्त शब्द आहेत बघा. अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे. अभ्यस्त शब्द म्हणजे काय? एक शब्द पुन्हा येतो बिनकामाचा. बघा, अभ्यस्त शब्द एक शब्द पुन्हा येतो, तो जशा तसा आला, तो पुन्हा आला, बिनकामाचा आला, ध्वनिवाचक शब्द असेल, म्हणजे शब्दाची द्विरुक्ती होते. मग याचे 3 प्रकार पडतात: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक शब्द. मग हे कशाचे आहेत बरं? अंशाभ्यस्त शब्द, एक शब्द पुन्हा आला, तो बिनकामाचा आहे, अर्थाच्या दृष्टीने जवळचा आहे किंवा यमक साधलाय. मग आपण दिलं होतं बघा याच्यामध्ये आपल्या नोट्स मध्ये बघा, इथे दंगा मस्ती, थट्टा मस्करी, धन दौलत, मान मरातब, म्हणजे मराठी फारशी लक्षात घ्या. आणि याच्यावरच हे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले लक्षात घ्या. म्हणजे नोट्स मध्ये आता मुलांचे फोन होते पेपर झाल्याबरोबर की सर आपल्याला भरपूर याचा फायदा झालेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं की प्रश्न कसे डेव्हलप होतात आणि हा पीवायक्यू सुद्धा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? तर उत्तर याचं 2 असणार आहे, लक्षात घ्या. पुढीलपैकी हे गणनावाचक विशेषण आहे. आता पहिला मुद्दा सांगतो, 50वा, इथे 50वा म्हटलेलं लक्षात घ्या. म्हणजे काय झालंय? 50वा मुलगा, म्हणजे इथं क्रम दाखवलाय, म्हणजे हे कोण असणार आहे? क्रमवाचक संख्या विशेषण असणार आहे. क्रमवाचक संख्या विशेषण असणार आहे. दुसरा सुद्धा काय असणार आहे? क्रमवाचक विशेषण असणार आहे. दोघे मुले म्हटले, दोघे किती? दोघे, हे गणनावाचक असणार आहे. आता बरोबर, हे गणनावाचक आहे. हा प्रश्न रद्द होऊ शकतो का? तर नक्की होऊ शकतो. का? याचं उत्तर 3 आहे. इथं अडीच म्हणले, अडीच भाकर, ही सुद्धा गणना आहे ना. मग ही गणना कुठली आहे? तर अपूर्णांकवाचक आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये हे अपूर्णांकवाचक, गणनावाचकचे 3 प्रकार आहेत: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. दोघे मुले, चारही मुली, पाची पांडव साकल्यवाचक मध्ये येतं. मग हे गणनावाचकचे दोन्ही प्रकार यायला पाहिजे, 1 आणि 3. मग उत्तर या ठिकाणी हा प्रश्न, आता उत्तर मी 2 3 देणार, लक्षात घ्या. आयोगाचं उत्तर 3च असणार आहे, कारण की दोघे मुलगे मोराळंबेतला आहे ना. बरोबर आहे का? मग पण हा प्रश्न मी भविष्यामध्ये सेकंड आन्सर की नुसार रद्द होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता हा पीवायक्यू आहे, शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे, हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देश कोणते, हा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? गट ब 19 ला प्रश्न आला होता, लक्षात घ्या. आणि प्रश्न विचारला होता तुम्हाला की उद्देश विस्तार विचारला होता, लक्षात घ्या. काय विचारला होता? उद्देश विस्तार विचारला होता. आणि तोच वाक्य घेतले, तेच उदाहरण घेतले आणि तुम्हाला विचारले, उद्देश विचारलाय. मग मी आपल्या झिरो एरर मराठीमध्ये विश्लेषण करताना काय केलेलं आहे की 4ही पर्यायाचं विश्लेषण आपल्या झिरो एरर मध्ये दिलं. मग म्हणलं की शाळातून सहशिक्षण दिलं पाहिजे, हा मुद्दा वादाचा नाही. या वाक्यात उद्देश कोण आहे? मुद्दा. आणि हा उद्देश विस्तार असणार आहे, लक्षात घ्या. आणि मग सेम प्रश्न या ठिकाणी विचारलं आणि मग हे वाचलं असेल तर उत्तर आपलं या ठिकाणी सहज बरोबर असणार आहे, पर्याय सी असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे नसणारा कोण आहे? मुद्दा. कोणता मुद्दा? हा मुद्दा. हा कोण असणार आहे? उद्देश विस्तार असणार आहे. आणि असणारा कोण आहे? तर नसणारा मुद्दा आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विचारलंय काय? तर उद्देश विचारलाय, पटकन याचं उत्तर आपलं येऊ शकतं, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता बघा, सेम हा पुरावा हा जयत्रथ, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे याच्यात काही खोटं सांगण्यासारखं नाहीये आणि आपण देत असताना इन डिटेल देण्याचं काम आपल्या झिरो एरर मराठीमध्ये केले, लक्षात घ्या. देश, बघा, देशी शब्दांचा शब्दगट असलेला अचूक पर्याय ओळखा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय बघा. देशी शब्दांचा विचारलाय. डोके देशी आहे, झाड देशी आहे, बोका देशी आहे. पेशवा आहे का? पेशवा नाही ना. मग पेशवा हा शब्द कुठला असणार, लक्षात घ्या मित्रांनो. तर तो फारसी शब्द, लक्षात घ्या. बरोबर का? कुठला शब्द आहे? फारसी शब्द आहे, लक्षात घ्या. फारसी शब्द आहे, बरोबर का? गुडघा, दगड, रेडा आहे. खर्च आहे का? नाही. तो सुद्धा असणारे फारसी, लक्षात घ्या. मग धोंडा, बाजरी, वांगे, खुळा, लुगडे, हाड, पोट, डोळे, सी आणि डी. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये हे कितीदा मी शब्द म्हणून घेतले होते. विदिन काही सेकंदामध्ये हा प्रश्न सुटणार आहे. विदिन 2 सेकंद, 3 सेकंदामध्ये प्रश्न सुटतो, लक्षात घ्या. बरोबर का? ह्याच्यामध्ये हे सगळे पीवायक्यू बेस आहे ना. बरोबर का? हे बघा मी काय शब्द सिद्धीमध्ये बघा, डोके, धोंडा, बाजरी, झाड, दगड, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोळा, रेडा,
वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, कंबर, उतरण, ओसरी, कचरा, खवाटा, चिखल, डोंगर, पेढे. बरोबर का? म्हणजे यासारखी पेंडी, यासारखे उदाहरणं इथे आपण घेतली आहेत बघा. आपल्या याच्यामध्ये पण घेतलेत आणि वर्गामध्ये आपल्या टॉपर टेस्ट सिरीजच्या विश्लेषणामध्ये पण आपण घेतलेले होते, लक्षात घ्या. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की बाबा हे वाचून वाचून प्रश्न सुटतात. मग आता एखादा प्रश्न अवघड येतो बघा. दृढ म्हणजे पक्का. बरोबर का? मग आता दुर्बळच्या विरोधात काय होईल बरं? सबळ. आणि कृश कृश म्हणजे सडपातळ. मग इथलं कोण येईल बरं? स्थूल येईल, लक्षात घ्या. स्थूल. बरोबर का? हा रोड काय येणार नाही, लक्षात घ्या. मग इथं क्षीण हा शब्द येणार. क्षीण म्हणजे ढिसाळ, ढिला ढिला, नाही का? दृढच्या विरोधात क्षीण म्हणजे बी बरोबर येणार, लक्षात घ्या. फक्त उत्तर 2 आहे. उत्तर फक्त 2 आहे. मग याचं पीवायक्यूचं वाचन चांगलं आहे. लगेच याच्यातून कळतं हा नाही, हा नाही, हा नाही, हा शिल्लक राहिला. बरोबर, क्षीण. बरोबर का? याचं उत्तर ते येणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. दृढ. दृढ हा शब्द या ठिकाणी जर बघितलं. आता दुर्बळ म्हणजे कोण? दुर्बळ म्हणजे याच्याकडे बळ नाही असा. बरोबर की नाही? आणि सबळ म्हणजे कोण? ज्याच्याकडे बळ आहे असा. बरोबर का? आता दृढ निश्चय म्हणतो, नाही का? तर क्षीण म्हणजे काय? आता माझे हाडं आता क्षीण झालीत बाबा, म्हणजे मजबूत आहेत का ती? नाहीत. दृढ आहे, मजबूत हा शब्द आहे. त्याच्या विरोधात हा असणार आहे, म्हणजे बी बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. उत्तर 2. मला हे काम करवते, माझ्याने हे काम होणार नाही, याच्यावर हा प्रश्न परत डेव्हलप झाला. माझ्याने हे काम होणार नाही, याच्यावर हा प्रश्न डेव्हलप झाला. आणि मग मला काय विचारले? मला काम करवते. करवते वर्गात घेतलं होतं. करवते शक्य क्रियापद असणार आहे. शक्य कर्मणी प्रयोग आहे. काम कर्म प्रथमांत आहे, लक्षात घ्या. मला करता हा चतुर्थांत मध्ये आहे. कर्म प्रथमांत आहे. बरोबर का? सॉरी, कर्म प्रथमांत आहे, करता चतुर्थांत आहे आणि क्रियापद शक्य क्रियापद आहे. शक्य कर्मणी प्रयोग आहे. डोळे झाकून आहे. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, टॉपर्स टेस्ट सिरीज मध्ये याचे मी सूत्र तुम्हाला परत 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 सांगितले होते, लक्षात घ्या. आणि हा प्रश्न विदिन 10 सेकंदाच्या आत सोडून गोल करून आपण बाजूला गेलो पाहिजे होतं, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बरोबर का? हे लक्षात घेतलं पाहिजे. यस, क्लिअर. आता पुढचा जो मुद्दा आहे बघा, मी काय सांगितलं बघा, जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात क्रियेची शक्यता दाखवली जाते तेव्हा त्या वाक्याचा प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग होतो बघा. मग त्याला त्या बघा, त्याच्याने काम करवते, त्यांना हे काम करवते, माझ्याने काम होणार नाही, ही वाक्य दिलेत बघा आपल्या नोट्समध्ये. आणि मग याच्यातून पटापट पटापट तुमची उत्तरं येऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढील पैकी तत्सम शब्द विचारलाय. तत्सम, लता. लता म्हणजे वेल. हा तत्सम शब्द लक्षात घ्या. बाकीचे नाही येत, लक्षात घ्या. उत्तर 1. आता बघा, हा एकदम सोपा प्रश्न होता. याच्यात काही संदर्भ देण्याची पण गरज नाही तुम्हाला. समुच्चय बोधक उभ्या आणि व्याव्या. म्हणजे ज्या उभ्या आणि व्याव्याने 2 वाक्य जोडताना पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर टाकली आणि व शिवाय. बरोबर आहे. विकल्प बोधक उभे आणि व्याव्य, हे किंवा ते सांगितलंय. हे किंवा ते म्हणजे काय? अथवा, टीव्ही अथवा खेळू, हे किंवा ते. वा किंवा विकल्प सांगितलाय. न्यूनत्व, न्यूनत्व म्हणजे कमीपणा. कमीपणा. ज्या उभ्या आणि व्याव्याने कोणत्या तरी वाक्यामध्ये कमीपणा, दोष किंवा न्यूनत्व असले दाखवलं जातं, नाही का? आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे, पण, परंतु, किंतु यासारखे शब्द याच्यामध्ये येतात. परिणाम बोधक मध्ये काय म्हटलंय बघा? म्हणून. तुम्ही त्याच्या कानाखाली मारली म्हणून तो तुमच्याकडे येत नाही. वाटेत सायकल नादुरुस्त झाली, सबब मला यायला उशीर झाला, सबब याकरिता, हे पण बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ बरोबर आहे. 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. एकदम क्षुल्लक प्रश्न विचारला होता, साधा प्रश्न होता, सहज प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल असं लक्षात घ्यायचं होतं. आता दुसऱ्यासाठी प्राण्याची आहुती देणे यासाठी योग्य वाक्प्रचार कोणते, असा प्रश्न विचारलाय. आता जीव कुर्बान करणे, आपण म्हणतो मित्राला माझा जीव तुला कुर्बान आहे, काय अडचण आहे, हा बरोबर का? तू लढ, माझा जीव तुझ्यासाठी काय आहे? कुर्बान आहे, आपण असं म्हणतो. आता जीव गहाण ठेवणे या शब्दाचा अर्थ काय होतो बरं? कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करणे, आपण असं म्हणतो, लक्षात घ्या. त्याग करायला तयार होणे. बरोबर का? कुठल्या तरी गोष्टीसाठी त्याग करायला तयार होणे. चला, कुठल्या कोणासाठी तरी. बरोबर का? जीव तिळतिळीत उठणे, आपण म्हणतो. जीव नाही का खूप अशी तळमळ होणे, तगमग होणे, तळमळ वाटणे, असं नाही का? जीव असा तिळतिळ तुटतो बघा. त्यामुळे हा येणार नाही, हा येणार नाही. आणि जीव टांगणीला लागणे, आपण म्हणतो. म्हणजे जीव टांगणीला लागणे म्हणजे काय? आता बघा, निकाल काय लागल अशी भीती वाटते, चिंता वाटणे, जीव टांगणीला लागलेला असं म्हणतो. म्हणून उत्तर काय असणार आहे याचं? 1 असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. पुढे बघा, वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं ठीक होईल असं म्हटलेलं आहे. बघा, जर तर न जोडलेलं वाक्य काय असतं? जर तर न, जर तर, जरी तरी, तर, की, म्हणजे यासारखी वाक्य ही संकेतार्थी वाक्य असतात. संकेत म्हणजे अट. संकेत म्हणजे काय? अट सांगितलेली आहे.
अमुक झालं तर तमुक होईल असा अर्थ या ठिकाणी व्यक्त केलाय. म्हणजे वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होणार आहे, ठीक होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, हे झालं तर हे होणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणून याचं उत्तर या ठिकाणी बी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. बरेच जण हा प्रश्न समोर आल्यानंतर झांबळलेत लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या डोक्यात अरे काय आहे, वावी वे आलंय आणि मग काय करू आता. बरं चला, बरोबर का, सर्वांनी आता नवीन समापन कर्मणी प्रयोगाचा काही संबंध येत नाही. संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त झाली का, नाही. बरं शक्य कर्मणी कुठं आहे का, शक्य क्रियापद आहे का, नाही. बरं नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून लागलंय का, नाही. लक्षात घ्यायचं की सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी, बरोबर आहे, करावी, बरोबर आहे का. आता करणारे कोण आहे, सर्व कर्ता तृतीयांत. करण्याची क्रिया कोणावर आहे, भक्तीवर आहे. भक्ती हे कर्म आहे आणि कर्म हे जे आहे ते प्रथमांत आहे. कर्मणी प्रयोगात क्रियापद भूतकाळी आणि विद्यार्थी असतं, लक्षात ठेवायचं होतं. आणि मग बघा, भक्ती करावी, अभ्यास करावा, स्टडी करावी, बरोबर का, करावा, करावी, करावे, बदललं कर्मानुसार क्रियापद बदलते. आणि कर्मानुसार क्रियापद बदलत असलं तरी त्या वाक्यात कर्ताच महत्वाचा आहे. त्याला प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग असं म्हणतात. म्हणून याचं उत्तर 1 असणार आहे. याचं उत्तर काय असणार आहे, 1 असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. उत्तर काय असणार आहे, 1 असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर का. प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. कारण का की तुम्हाला बघायचं असेल तर बघा, आपल्या नोट्स मध्ये आपण सांगितलं होतं आणि त्याचं क्रियापद पण तसं आहे आपल्याकडे. बघा ना, त्याने पत्र लिहावे, तिने पत्र लिहावे, बरोबर का, चिठ्ठी लिहावी. बघा हे वाक्य इथे लिहावे म्हटलंय, बरोबर का. आणि मग भूतकाळी विद्यार्थी कर्मानुसार चालतं, क्रियापद, बरोबर का. भूतकाळी क्रियापद असतं, विद्यार्थी क्रियापद असतं आणि ते कर्मानुसार बदलतं, हे लक्षात घ्यायला सांगितलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय म्हणले, जरी, बघा, बरोबर का, जरी कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तरी कर्ताच महत्वाचा असतो. आणि मग या वाक्यात जर बघितलं तर कर्म प्रथमांत आहे, कर्ता तृतीयांत, क्रियापद वाविवेकारांत लागलेला आहे, विद्यार्थी आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, प्रधान कर्तक कर्मणी प्रयोगाचा असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, चला पुढे. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही असं विचारलेलं आहे, लक्षात घ्या. आता उष्ण या शब्दापासून ऊन हा शब्द तयार झाला बघा. प्रावृष या शब्दापासून पाऊस हा शब्द तयार झाला. तृष्णा या शब्दापासून जर बघितलं तर तहान हा शब्द तयार झाला, बरोबर का. हे सगळे तद्भव शब्द आहेत. कुठले शब्द आहेत, तद्भव शब्द आहेत. आणि झाड हा शब्द जो आहे तो देशी शब्द आहे. म्हणजे उत्तर याचं 4 असायला पाहिजे, बरोबर का. म्हणजे तुम्हाला विचारलंय काय, कोणता शब्द तद्भव नाही असं विचारलंय. म्हणजे 3 आहेत, 1 नाही, 4 हा देशी शब्द आहे. PYQ बेस आहे. बाकी तुम्हाला माहित नसू द्या तरी उत्तर तुम्हाला हे माहित नाही. झाड हा डोळे झाकून देशी शब्द आहे. उत्तर आपलं बरोबर येतं, बरोबर का. हे लक्षात घ्यायचं आहे. उंटावरचा शहाणा हा PYQ बघा. आता उंटावरचा शहाणा मुळात अलंकारिक शब्द आहे, पण या ठिकाणी आयोगाने काय म्हटलंय याला लक्षात घ्या, वाक्प्रचार असं म्हटलंय. काय म्हटलंय, वाक्प्रचार असं म्हटलंय. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा जो माणूस आहे त्याला आपण उंटावरचा शहाणा असं म्हणतो, लक्षात घ्या. कोण म्हणतो आपण, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस हा शब्द या ठिकाणी आपण घेतो, हे लक्षात घ्या. बघा, उंटावरचा शहाणा संयुक्त गट आपल्या शाश्वत पब्लिकेशनचं आपलं जे 0 एरर मराठी आहे जे मी तयार केलंय त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, हे आपण दिलंय बघा. आहे का, मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस म्हणजेच काय, इथे आहे पर्याय क्रमांक 4. घ्या उत्तर. म्हणजे बघा, कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असेल तर PYQ हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता दुसरा एक मुद्दा काय आहे बघा. आता हा विचारला होता, तुमचं डोकं थोडंसं शांत, इथं लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द विचारलाय, लक्षात घ्या. मग तुम्हाला माहिती आहे, हिरिरी हा शब्द आहे बघा. अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत्य अक्षर ह्रस्व स्वरांत असतं, हा नियम आहे. काय आहे हा नियम, लक्षात घ्या. अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत पाहिजे. मग अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत इ आहे, तर मग ह्रस्व काय असणार आहे, सॉरी उपांत्य अक्षर काय असणार आहे, ह्रस्व असणार आहे. मग या नियमानुसार याचं उत्तर हे 2 यायला पाहिजे. किंवा
ते तुम्हाला यास्मिन शेख मॅडमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हेच दिलंय किंवा मोराळंबेच्या पुस्तकामध्ये सुद्धा हेच दिलंय, लक्षात घ्या. उत्तर हे 2 असणार आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता हा प्रश्न कुठून आला, कसा आला, काय आला हे पण लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला सांगतो की उगाच सांगत नाही. बघा, आता जीव मेटाकुटीस येणे ज्याचा पीवायक्यूचा अभ्यास आहे ना, PSI 17 स्पष्टीकरण बघा, उघडून बघा. 135वा प्रश्न आहे आपला, 0 एरर मराठी आपलं. आणि याच्यामध्ये बघा, जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे, जीव भांड्यात पडणे, हे 4 पर्याय आहेत. या 4ही पर्यायाचे अर्थ इथे दिलेत मी. आणि सेम प्रश्न इथे विचारला, जीव मेटाकुटीस येणे म्हणजे वैतागून जाणे, टेस्टमध्ये पण सांगितलं होतं. जीव भांड्यात पडणे, काळजी दूर होणे. आणि जीवापाड जपणं, आपल्या प्रियकर आपल्या प्रियशीला जीवापाड जपतो म्हणजे मायेनं सांभाळतो, त्यामुळे ते असणार आहे. आणि जीवाला घोर लागणं, खूप काळजी वाटणं, किती स्कोर येतो, किती स्कोर येतो ही काळजी वाटते, जीवाला घोर वाटतो. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर 4 नंबर, 4 इथं पण आहे, इथं पण आहे. जीव भांड्यात पडणे हे आलं, उत्तर 2 आलं. याचं उत्तर 2 आहे. 25चं उत्तर किती आहे? 2 आहे. हे लक्षात घ्या, उत्तर 2च आहे. पण तुमच्या डोक्यामध्ये हे लक्षात घ्या, पीवायक्यू जर असेल पटकन, तर मग पीवायक्यू वाचला असेल तर बघा, जीव टांगणे लागणे आलंय, बरोबर का. जीवाला घोर लागणे, जीव मेटाकुटीस, जीव भांड्यात पडणे, याच्याहून हा प्रश्न डेव्हलप झालेला आहे. त्यामुळं चूक बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी आणि आता सगळ्या MPSCच्या सरळ सेवेचा अभ्यास करणारी मुलांना सांगणं की बघा, तुम्हाला 0 एरर मराठीशिवाय पर्याय नाही, वाचावंच लागणार, वाचावंच लागणार. लक्षात घ्यायचंय. प्रश्न कसा बघा, हा PSI 17चा प्रश्न आहे आणि तो सेम प्रश्न इकडे डेव्हलप झालाय, हे लक्षात घ्या. इथे जोड्या लावा विचारलेला आहे. म्हणून 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण देत असताना प्रश्न ही असा डेव्हलप झालेला आहे, लक्षात घ्या. बघा, आता लंकेची पार्वती सेम प्रश्न आहे, बरोबर का. आता लंकेची पार्वती मुळामध्ये वाक्प्रचार आहे. लंकेची पार्वती आता वाक्प्रचार आहे का? नाहीये. तो वाक्प्रचार आहे का? नाही. अलंकारिक शब्द आहे, पण आयोग म्हणले वाक्प्रचार आहे. मग वाक्प्रचार तर वाक्प्रचार आहे. मग अंगावर दागिने नसलेली स्त्री जी असते, नसलेली, इथं असलेली हा शब्द फसवलाय बघा. लंकेची पार्वती, सोन्याची लंका होती, बरोबर का. पण लंकेची पार्वती, लंकेची मालकीने उपरोधिक अर्थानं म्हटले की म्हणजे काय, जिच्या अंगावर एक फुटका काय म्हणतात मणी सुद्धा नाही, अशी जी स्त्री आहे तिला म्हणायचं लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री. हा लक्षात घ्यायचं आहे. उत्तर काय आलं याचं? 4 आलं, लक्षात घ्या. आता खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होताना मूळ रूपात फरक होत नाही? मी आपल्या टॉपर्स बॅचच्या टेस्ट सिरीज मध्ये, एकूण आपली जी काही टॉपर्स टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये पण सांगितलं की बाबा, ज्यांचे अनेक वचन होत नाहीत ते बाजूला काढून घ्या आणि याच्यावर प्रश्न विचारला. आता बायको, आता मला एकच बायको आहे बरं का, तर त्याला 2-4 असतील तर आपण त्याला म्हणूयात बायका, बरोबर का. स्त्रीचं स्त्रिया होतं, आईचं आया होतं, बाईचं बाया होतं, तसं आईचं आया होतं. पण शाळाचं शाळाच राहत रे, बदलत नाही. शाळा, सभा, बरोबर का. शाळा, शाळा, सभा, पूजा, दिशा बदलत नाही, लक्षात घ्या. मग मी असा प्रश्न विचारला होता, संयुक्त ब 21 ला एक प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नावर विचारलं होतं की बाबा, काका, शाळा, उंदीर, देश, गुरुजी, कवी, पाणी, पाऊस या शब्दाचं अनेक वचन तेच राहतं, बदलत नाही. मग याचं उत्तर काय आहे? 2 आहे, लक्षात घ्या. उत्तर काय आहे? 2 आहे. याच्यावर प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला आहे, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. बघा, प्रश्न येतात, प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. मग तुम्हाला इथे नियम माहित पाहिजे, याचे नियम तुम्ही शॉर्टकट केले पाहिजे होते. मग हे नियम जेव्हा तुम्ही शॉर्टकट करता तेव्हा उत्तर तुमची बरोबर येतात, बरोबर आहे. बघा, प्रश्न एकदम सविस्तर माहित असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, बरोबर का. आता बघा, इथे विचारले बघा, संस्कृत धातू साधित कोणते? आता गुरु हा साधित शब्द आहे का? नाही, सिद्ध शब्द आहे. आश्व हा सिद्ध शब्द आहे. सावळा हा सिद्ध शब्द आहे. मुळामध्ये 3 शब्द जे आहेत ना, ते सिद्ध शब्द आहेत, लक्षात घ्या. सिद्ध शब्द आहेत, मूळचे शब्द आहेत, लक्षात घ्या. कुठल्यापासून तयार झालेत का? नाहीये. आता मुमुक्षु, आता मुळामध्ये जर बघितलं ना की हा जो हे असणार, लक्षात घ्या, म्हणजे मूच हा जो शब्द विचारलाय बघा, लक्षात घ्या. मूच हा जो शब्द आहे, या मूच या संस्कृत धातूपासून मुमुक्ष हा शब्द तयार झालेला आहे, बरोबर का. म्हणून हा धातू साधित कोण आहे? तर हा 4 असणार, लक्षात घ्या. उत्तर काय आल्याचं? 4 आहे. सहज उत्तर काढता आलं पाहिजे, बरोबर का. आता हा आउट ऑफ द विचारलाय, पण डोकं लावलं ना, डोकं लावलं की उत्तर सुटतं. काय बाबा, गुरु तत्सम शब्द आहे, आश्व तत्सम शब्द आहे, सावळा हा बरोबर, सावळा आवळा नाही का, देशी शब्द आपण म्हणू शकतो, म्हणजे मुळात सिद्ध शब्द आहे ना.
तो कुठल्या सावळ याला आळ पत्री लागला असं काही होत नाही, बरोबर का? हे मुळात सिद्ध शब्द आहेत, लक्षात घ्या. मग राहिला कोण? तो राहिला 4 नंबरचा. उत्तर काय आलं याचं? 4 झालेलं आहे, लक्षात घ्या. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये? आता मुळात प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, लक्षात घ्या. प्रश्नार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य, ज्या वाक्यात क्रियेचा नकार असतो त्याला नकारार्थी वाक्य असं म्हणायचं, आणि नकारार्थी वाक्यालाच अकरणरूपी वाक्य असं म्हणतात, लक्षात घ्या. काय म्हणतात? अकरणरूपी वाक्य असं म्हणतात, लक्षात घ्यायचं. अकरणरूपी वाक्य असं म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर का? आणि ज्या वाक्यात क्रियेचा होकार आहे त्याला होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य असं म्हणतात, करणरूपी वाक्य असं म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि याच्यावर सुद्धा प्रश्न अगोदरही आलाय आणि आताही सुद्धा आलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता पुढे बघा काय विचारले बा. प्रश्नार्थी वाक्य आहे, त्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्य आहे का? 8 नंबरचं वाक्य बघा. गावातील सर्व जाती जमातीच्या महिलांनी एकत्र का येऊ नये असं म्हटलंय. वाक्य प्रश्नार्थी नकारार्थी आहे. बघा वर्गात सुद्धा आपण घेतलं होतं आणि याचा फायदा मुलांना नक्कीच झालेला आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर बघितलं तर हे आपण टॉपर्सच्या आपली टॉपर्स टेस्ट सिरीज जी आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये मी कित्येकदा सांगितलं होतं की बाबा काय आहे, कोणत्या वाक्य प्रकारात एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य गौणत्व सूचक उभे आणि व्याव्याने जोडले जाते असं विचारलं होतं. आणि मग याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर एक प्रधान वाक्य आणि बाकी सगळे गौण वाक्य आहेत आणि ते कशाने जोडले जातात? गौणत्व सूचकने जोडले जातात. बघा मग हे आपण ज्यावेळेस सांगितलं होतं ते जशाच तसा आलाय प्रश्न, लक्षात घ्या. वर्गात जे सांगितलं होतं लक्षात घ्या. मग हे शॉर्टकट करायला पाहिजे होतं. प्रधान वाक्य गौण वाक्य, बरोबर का? कशानं जोडले? गौणत्व सूचक न जोडले, लक्षात घ्या. गौणत्व सूचक किंवा गौणत्व बोधक मिश्र वाक्य झालं. काय झालं? हे मिश्र वाक्य झालं, लक्षात घ्या, बरोबर का? हे मिश्र वाक्य झालं आणि पहिलं वाक्य प्रधान आहे, लक्षात घ्या. पहिलं वाक्य प्रधान आहे आणि दुसरंही वाक्य प्रधान आहे आणि हे वाक्य प्रधानत्व बोधक उभे आणि व्याव्यानं जोडलं. प्रधानत्व बोधक उभे आणि व्याव्य, प्रधानत्व सूचक उभे आणि व्याव्यानं जोडलं तर याला कुठलं वाक्य म्हणायचं? संयुक्त वाक्य म्हणायचं, लक्षात घ्या, बरोबर का? हे वाक्य कुठलं आहे? संयुक्त वाक्य आहे. हे विचारलं ना, झालं ना आपल्या टेस्ट मध्ये, बरोबर का? मग याचं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. क्लिअर? म्हणजे इतकं बारकाईनं तुम्हाला हे माहित पाहिजे. पुढे बघा, पुढीलपैकी मराठीतील अव्ययीभाव सामासिक शब्द, मराठीतील अव्ययभाव सामासिक शब्द कोणता? आता मुळामध्ये अव्ययभाव विचारलाय. मराठीतील अव्ययभाव बघा. आता मुळामध्ये जर बघितलं ना तर प्रति, आ यथा प्रति, लक्षात घ्या. आ यथा प्रति यावत ही सगळी संस्कृत उपसर्ग आहेत, लक्षात घ्या. संस्कृत उपसर्ग लागून हा संस्कृत अव्ययभाव समास आहे. संस्कृत अव्ययभाव समास आहे. आता इथं आ म्हणले, आमरण, यथा यथाशक्ती, प्रतिदिन, यावत यावचंद्र दिवा करो हा शब्द या ठिकाणी येऊ शकतो. मग हा पर्याय संस्कृत आहे, हा पर्याय संस्कृत आहे, हा पर्याय संस्कृत आहे, हा पर्याय संस्कृत आहे. उरला काय तर हे दररोज. आता मुळात दर हा फारशी अरबी आहे, रोज हा मराठी आहे, बरोबर का? आता याला आपण वास्तविकता संकीर्ण अव्ययभाव समास म्हणू शकतो, मिक्स आहे संकीर्ण, बरोबर का? पण यांनी काय म्हटले? मराठीतील अव्ययभाव विचारलाय तुम्हाला म्हणून याला आपण हे उत्तर देऊ शकतो. तसा वास्तविक जर बघितला तर तो कोण आहे? संकीर्ण आहे, लक्षात घ्या. कारण की उपसर्ग हा फारशी अरबी आहे आणि पुढचं नाम जे काय आहे नाम विशेषण हे कोण आहे? तर मराठी भाषेतलं आहे, मग ते संकीर्ण असणार, लक्षात घ्या. मराठी अव्ययभाव समास द्विरुक्ती होणारे शब्द असणार, लक्षात घ्या. पण हे आपण घेतलं आहे, लक्षात घ्या. आता बघा हा प्रश्न काय विचारलाय? आपल्याला मदत करणाऱ्याला त्रास देणे. हा, आपल्याला मदत करणाऱ्याला त्रास देणे. आता बघितलं नाकाला मिरच्या झोंबणे. आता हा जर शब्द बघितला मित्रांनो, नाकाला मिरच्या झोंबणे हा शब्द या ठिकाणी जर बघितलं तर मनाला फार लागणे असं होतं ना. सासून सुनेला एक टॉन्ट मारला की तिच्या फार मनाला लागतं, तिच्या नाकाला मिरच्या झोंबतात, ती हिसका देऊन निघून जाते. तिला म्हणायचं नाकाला मिरच्या झोंबणे. नाकात व्यसन घालणे. नाकात व्यसन घालणे म्हणजे नेमकं काय? तर नाकात व्यसन घालणे म्हणजे काय? तर नियंत्रणात ठेवणे, बरोबर का? नियंत्रणात ठेवणे, तिच्यावर ताबा ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. एखाद्याला उपदेश करणं ते काय असतो? व्यर्थ असतो, लक्षात घ्या. म्हणजे त्याला काही फायदा न होणे, लक्षात घ्या.
कितीही सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीच फायदा होत नाही. नागिन पोसली आणि पोसणाऱ्यालाच डसली. लक्षात घ्या, नागिन पोसली आणि पोसणाऱ्यालाच डसली म्हणजे तुमच्या डोक्यात हे पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या की बघा बघा परत परत सांगतो की एखाद्याला आपण फार म्हणजे आपण जे सांगितलं म्हणजे एक सापाची प्रवृत्ती अशी आहे की एखाद्याला कितीही चांगलं वागवा, किती चांगलं वागवा, ते काय करतं माहितीये का, डसतच. तसं या अर्थाने आपण आपल्याला एखाद्याला मदत करण्याचा खूप मदत केली आपण, नंतर ती त्यानं काय केलं म्हणजे अपकार आपल्यावर परत केले, नागिन पुसली आणि पोसणाऱ्याला डसली म्हणजे उलट तो आपल्या उलटला, याचा अर्थ तो असणार आहे. आणि मला वाटतं आपल्या टेस्ट मध्ये आपण घेतलं होते, बरोबर का. आता हे बघा, घर घर, हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत असं विचारले, लक्षात घ्या. घर घर विचारले. आता घर घर हा शब्द पूर्णाभ्यस्त आहे, हळूहळू शब्द पूर्णाभ्यस्त आहे, शेजारी पाजारी अंशाभ्यस्त आहे, दगड बिगड अंशाभ्यस्त शब्द आहे. मुळामध्ये हे अभ्यस्त शब्द आहेत, लक्षात घ्या. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर शब्दांची द्विरुक्ती होते. शब्दांची काय होते, द्विरुक्ती होते. लक्षात घ्या काय होते, मी कितीतरी वेळा सांगितले, द्वि म्हणजे दोनदा, उक्ती म्हणजे उच्चार होणे. लक्षात घ्या, द्विरुक्ती होते. द्वि म्हणजे दोनदा, उक्ती म्हणजे उच्चार होणे. लक्षात घ्या, बरोबर का. याचे तीन प्रकार होतात, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. एक शब्द जशाच तसा आला पूर्णाभ्यस्त, एक शब्द पुन्हा आला, बिनकामाचा आला, यमक साधला गेला किंवा अर्थाच्या दृष्टीने जवळचा आला त्याला अंशाभ्यस्त म्हणायचं. आणि एक शब्द जशाच तसा पुन्हा आला आणि तो ध्वनिवाचक शब्द असेल त्याला आपण अनुकरणवाचक शब्द असं म्हणतो. उत्तर याचं काय असणार आहे, अभ्यास शब्द असणार आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे का. उत्तर काय आलं, याचं 4 याचं उत्तर आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला पुढे. आता बघा, याचं सांगा मला, एकदम सोपं आहे, सांगायची गरज नाही. हा PYQ आहे किंवा आपल्या नोट्स मध्ये सुद्धा आहे. बघा आता या ठिकाणी जर बघितलं, तुम्हाला विचारलंय काय, अनिश्चित विचारलंय. चौथा मजला, 60वे वर्ष, पहिला मजला, म्हणजे हे काय झालं, क्रमवाचक संख्या विशेषण. ज्या संख्या विशेषणाने नामाचा क्रम दाखवलाय त्या व्यवस्थेमध्ये कितवं स्थान आहे हे सांगितलेला क्रमवाचक विशेषण म्हणायचं. दसपट, दुहेरी, द्विगुणित. मग या ठिकाणी जर बघितलं, दसपटीत माहिती सांगितलेली आहे, मग पटीत माहिती सांगितली म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण येणार आहे. लक्षात घ्या, काय येणार आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण येणार आहे. म्हणजे हे आवृत्तीवाचक आहे, बरोबर का. दुहेरी, तिहेरी, नऊवार, तिरंगा, नाही का आपण म्हणतो आपलं चौपदरी, द्विगुणित, दुप्पट इत्यादी. थोडे, काही, इत्यादी मुले, थोडी मुले, काही मुले. म्हणजे संख्येत, नामाबद्दल अधिक माहिती संख्येत सांगितली पण अनिश्चित स्वरूपात सांगितली, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर अनिश्चित संख्या विशेषणाचं हे असणार आहे बघा. आणि एक एक, 10 10, 20 20 संख्या ही वेगवेगळी करून सांगितली. पृथकत्व वाचक संख्या विशेषण असणार आहे. लक्षात घ्या, पृथकत्व वाचक संख्या विशेषण, बरोबर का. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 3 आलेलं आहे. चला मोजा पुढे. बघा पुढचा प्रश्न बघा काय म्हटले बघा, विशेषणांना प्रत्यय लागून होणारे भाववाचक नामे व त्यांची लिंगे अचूक असलेला पर्याय ओळखा, असा प्रश्न विचारलाय. मी हे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, आपल्या बॅच मध्ये, आपल्या पुस्तकात, सगळीकडे तुम्हाला उपलब्ध आहे. बघा मी सांगितलं की बघा, ते शहाणपण, बरोबर का. यत्वपण म्हणले, यत्वपण म्हणले की नपुसकलिंगी, बरोबर का. यत्वपण म्हणले, ते शहाणपण, ते गोरेपण. इथं पणा हा शब्द फक्त एक आलाय, लक्षात घ्या. इथे हा प्रश्नही रद्द होऊ शकतो या पणामुळे, लक्षात घ्या. आता ते चतुरत्व, ते मधुरत्व, ते श्रेष्ठत्व, ते कवित्व हे नपुसकलिंगी बरोबर आहे. ते चातुर्य, यत्वपणा, ते प्रावीण्य, ते माधुर्य, ते लालित्य. बघा मी काय म्हणले, नपुसकलिंगीमध्ये काय येतं लक्षात घ्या, य, त्व आणि पण येतं, लक्षात घ्या. आणि पुल्लिंगीमध्ये काय येतं लक्षात घ्या, पणावा फक्त येते, तो शहाणपणा आणि तो गारवा. आणि स्त्रीलिंगीमध्ये काय येतं लक्षात घ्या, इथे जर बघितलं, ई, की, ता, गिरियाई, इकिता गिरियाई हा स्त्रीलिंगीमध्ये येतं, लक्षात घ्या. इकिता गिरियाई, निकिता म्हणलं तुम्ही. चतुराई, चपळाई, धुलाई, शिलाई हे स्त्रीलिंगी, लक्षात घ्या. हे नपुसकलिंगी आहे. हे कोण आहे, नपुसकलिंगी आहे. मग या ठिकाणी बी आणि डी हा पर्याय कुठं आहे का, बी आणि डी कुठंच नाहीये मित्रांनो. मग याचा ए बरोबर आहे असं मानलंय. पणा, आपण पण इथं गोडपण हा म्हणायला पाहिजे होतं, पण यांनी पणा झालेला आहे असं लक्षात घ्या, म्हणून हा प्रश्न रद्द होऊ शकतो. लक्षात घ्या, पण बरोबर का. म्हणजे ए, बी आणि डी, ए बी डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. सी चुकीचा आहे, कारण सी चुकीचं काय, चातुर्य,
बरोबर का, चातुर्य, प्रावीण्य, माधुर्य, ते लालित्य, ते चातुर्य, हे कोण आहे? स्त्रीलिंगी म्हटलंय, नपुसकलिंगी पाहिजे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी सी येणार नाही, सी चुकीचा आहे, त्यामुळे इथं चूक आहे, इथं सी चुकीचं आहे आणि सर्व पर्यायामध्ये आपण हा पर्यायाला 3 आहे. आयोगाचं पहिल्या आन्सकीनुसार उत्तर काय येणार आहे? 3 येणार आहे. पण याचं उत्तर, हा प्रश्न रद्द होऊ शकतो त्या पणामुळे, लक्षात घ्या. पणामुळे उत्तर काय होऊ शकतं? रद्द होऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. बरोबर का? म्हणजे ते तेल गेलं आणि तूपही गेलं. इकडे तेल आहे, इकडे तूप आहे. हे एक पकडावं ते झालं. बरोबर का? दोन्हीही जाणं. ही मुख्य परीक्षा, ती मेन्स. बरोबर का? म्हणजे काहीच नाही. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. काहीच नाही. बरोबर का? याचा अर्थ काय? आपल्या हातात काहीच न येणे. बरोबर का? गळ्यात पडले झुंड, हसून केले गोड. एखादी गोष्ट आपल्याला काय म्हणतो, नको असलेली गोड आपल्या गळ्यात पडली, आपल्या जवळ आली. मग तिला गोड मानून तिचा स्वीकार करावा. पदरी पडले पवित्र झाले, असा त्याचा अर्थ होतो. केला तुका झाले माका, म्हणजे केलं तुझ्यासाठी पण झाला फायदा माझा. बरोबर का? त्यामुळे हे पण नाही. आणि मग खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव, म्हणजे खोट्याच्या कपाळी गोटा, म्हणजे जो खोटं बोलतो ना त्याचं नुकसान नक्की होतं. बरोबर का? मग त्याचं उत्तर याचं 1 असणार आहे, लक्षात घ्या. उत्तर किती असणार आहे? 1 असणार आहे. पुढे बघा. आता हे वाक्य, काल फार पाऊस पडला, या वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता? काल फार पाऊस पडला, काल म्हणजे एक विधान केले बघा. आता हे विद्यार्थी आहे का? वा विवे काही संबंध नाही. उद्गार केला, अरे बापरे खूपच पाऊस पडला, नाही. पाऊस पडला तर मी येईल, नाही. मग राहिलं काय? काल पाऊस फार पडला, एक स्टेटमेंट केले, केवळ एक विधान केले. विधानार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य आहे, म्हणजे ए बरोबर आहे. ज्या वाक्यामध्ये काय आहे? विधान केलेलं आहे, त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात, लक्षात घ्या मित्रांनो. काय म्हणतात त्याला? विधानार्थी वाक्य असं म्हणतात. आणि मग विधान केल्यामुळे त्या वाक्यामध्ये एक विधान आहे, एक स्टेटमेंट आहे, एक बरोबर का, एक विधान केलेलं आहे, मग त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. पुढे बघा, धातूंना कृत प्रत्यय जोडून जेव्हा शब्द तयार होतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? टेस्ट मध्ये घेतलेलं सुद्धा आहे. आपली जी टेस्ट आहे, या टेस्ट मधला प्रश्न काढून बघा आणि ज्या मुलांनी टेस्ट सोडवल्यात त्यांनी मला हा प्रश्न पाठवा. बघा काय म्हटले बघा, धातूंना, मी वर्गामध्ये असं लिहून दिलं होतं बघा, आठवतंय का? बघा, धातूला जर प्रत्यय लागला, बघा, धातूला जर प्रत्यय लागला तर त्याला कृत, कृदंत किंवा धातू साधित असं म्हणतात, हे मी सांगितलं होतं, लक्षात घ्या. कृत, कृदंत, धातू साधित असं म्हणतात. थोडं खाली घेतो. हा, धातूला प्रत्यय लागला की त्याला कृत, कृदंत, धातू साधित असं म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि पुढचा असा मुद्दा आहे, जेव्हा धातू सोडून मग ते नाम असेल, विशेषण असेल, अव्यय असतील, यांना जेव्हा प्रत्यय लागतात तेव्हा आपण त्याला तद्धिते किंवा शब्द साधिते असं म्हणतो. बरोबर का? मग याचं उत्तर काय असणार आहे? लक्षात घ्या, याचं उत्तर कृदंत असणार आहे. म्हणजे सोडवलं होतं, झालं होतं, एक प्रश्न फिक्स, 2 मार्क फिक्स आपले 100%, लक्षात घ्यायचं आहे. बरोबर का? इतकं सोपं हा पेपर होता, लक्षात घ्या. याची PYQ वर पकड आहे, याचा अभ्यास चांगला आहे, त्याला इथे चांगले मार्क्स येणार, लक्षात घ्या. रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. मग तानाजी लढता लढता मेला आहे वाक्य आपण घेतलं होतं. मग तानाजी लढता लढता मेला या वाक्यामध्ये केवल आहे, एकच उद्देश, एकच विधेय आहे, केवल वाक्य. जे चकाकते ते सोने नसते, मिश्र वाक्य. जे ते संबंधित सर्वनामाने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं, असं आपण सांगितलं होतं. संबंधित सर्वनाम संबंधी विशेषणानं जोडलेलं वाक्य, क्रिया विशेषणानं जोडलेलं वाक्य, बरोबर का, हे काय असतं? मिश्र वाक्य असतं, हे आपण सांगितलं होतं. बघा, जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, जेव्हा तेव्हा आले, म्हणजे वाक्य काय असणार आहे? मिश्र वाक्य असणार आहे. हे मिश्र वाक्य इथं पाहिजे होतं. मग हे मिश्र वाक्य आहे का? आपलं संयुक्त वाक्य आहे का? नाही, लक्षात घ्या. आम्ही जातो आमुच्या गावा, जाणारे आम्ही, जातो क्रियापद, एकच उद्देश, एकच विधेय, केवल वाक्य, लक्षात घ्या. ABD बरोबर आहे. ABD कुठे गेला? ABD पर्याय क्रमांक 2 असणार आहे, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. चला, आता हा शब्द या ठिकाणी जर बघितला आपण की काय विचारलंय बघा, परकीय भाषा, बरोबर का, परभाषीय शब्द या ठिकाणी विचारलेले आहेत, बरोबर का, परभाषीय शब्द आहेत आणि PYQ आहे. आता दलाल, डब्बा, दादर, शेठ, नाही का, यासारखे शब्द कोण असणार आहेत? तर हे असणार, लक्षात घ्या. आता अक्का, गाजर, चाकरी,
हे कानडी शब्द आहे, लक्षात घ्या. मग चला, बीचं उत्तर काय आलं? 1 आलं. आणि सीचं उत्तर काय आलं? 4 आलं. इथं आहे का बघा बरं? आलं उत्तर 1. बरोबर का? अरबी शब्द कोण आहे? मजूर, मेहनत, नाही का? आणि त्याच्यानंतर फारसी शब्द कोण असणार आहे? पोशाख, सामानात. हा पीवायक्यू प्रश्न आहे बघा, 0 मध्ये पण उपलब्ध आहे. पीवायक्यू प्रश्न आहे, लक्षात घ्या. पीवायक्यू आहे. सहज याचं उत्तर आपलं बरोबर येऊ शकतं, हे लक्षात घ्या. 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. आता इथे बघा, इथे तुम्हाला विचारलंय का सिद्ध क्रियापद कशाला म्हणायचं, प्रायोजक क्रियापद कशाला म्हणायचं, लक्षात घ्या. आता प्रायोजक असेल का? इथे मूळ क्रियेचा करता ती क्रिया स्वतः करतोच, दुसऱ्या कोणाकडून करून घेते का? नाही. म्हणून हा पर्याय गेला बाजूला. बरं, सिद्ध आहे का? सिद्ध म्हणजे काय? जा, ये, बस, खा, उठ, मर. नाही. बरोबर का? आता मुळात विधानपूरक नावाचा क्रियापद काय आहे बघा, 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. बरोबर का? आता या ठिकाणी जर बघितलं, 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. आता इथे जर बघितलं, नको हा शब्द जर बघितला तर नय, नको, न लगे, पाहिजे. बरोबर का? हे कोण असणार आहे? अनियमित किंवा गौण क्रियापद आहे. पण असा पर्यायामध्ये नाही. मग विधानपूरक मध्ये जर बघितलं की शिवाजी महाराज छत्रपती झाले, गुरुजी रागावलेले दिसतात. या वाक्यामध्ये काय? पुढे जायला खर्च नको. कुठेच असं विधानपूरक येणार नाही, लक्षात घ्या. मग इथे जायला नको म्हणजे जाणार नाही, म्हणजेच काय? शक्यता, इम्पॉसिबल. जायला नको, अशक्यता. बरोबर का? म्हणजे इथे जर बघितलं की 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको असं म्हटलेलं आहे. जायला नको हा क्रियापद बघा. या क्रियापदाच्या याच्यावरून काय तुम्हाला जाणवतं बघा, वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता जाववते, खाववते, पिववते, जाववत नाही. जाववत नाही म्हणजे जाववत नाही, जायला नको, त्याची इच्छा नाहीये, नकारार्थी शक्य आहे, म्हणजे या ठिकाणी शक्य क्रियापद असणार आहे. मग हे क्रियापद कुठलं असणार आहे, लक्षात घ्या. तर नकारार्थी, लक्षात घ्या. कुठलं? नकारार्थी शक्य असणार आहे. बरोबर का? नकारार्थी शक्य क्रियापद असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता विधानपूरक याच्यामध्ये कुठेच दिसत नाही, त्यामुळे ते येणारच नाही, लक्षात घ्या. उत्तर 4 असणार आहे. आता बघा, पुढीलपैकी शब्द साधित विशेषणे ओळखा असं विचारलंय. शब्द साधित विशेषण विचारलंय, लक्षात घ्या मित्रांनो. बरोबर का? मग याच्यामध्ये जर बघितलं तर घरकुल हे नाम आहे, मोकळीक, सावधगिरी. आता इक हा प्रत्यय लागला, इथे इक प्रत्यय लागला, इथे गिरी प्रत्यय लागला. बरोबर का? सावधगिरी, गिरी ही भाववाचक नाम आहे, लक्षात घ्या. आणि हवेशीर जागा. जागा कशी आहे? हवेशीर जागा आहे. जागेबद्दल अधिक माहिती सांगितली, लक्षात घ्या. जागेबद्दल अधिक माहिती सांगितली. मग शब्द साधित, शब्दापासून हवा हे नाम आहे, हवेशीर जागा आहे, विशेषण विचारलंय, कशी आहे जागा? हवेशीर जागा आहे. म्हणजे हे काय असणार आहे? या ठिकाणी हवेशीर जागा हे शब्द साधित विशेषण आहे, शब्दापासून तयार झालेलं विशेषण असल्यामुळे पर्याय क्रमांक याचं उत्तर आपण काय सांगू शकतो? 2 याचं उत्तर हे सांगू शकतो, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, क्लिअर. चला पुढे. आता पुढे बघा, आता काय म्हटले? पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा असं म्हटले, लक्षात घ्या. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य असं म्हणतात. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ज्या वाक्यात क्रियेचा होकार आहे त्याला होकारार्थी वाक्य, आणि त्या होकारार्थी वाक्याला करणरूपी वाक्य असं म्हटले दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी म्हटलेलं आहे. नकारार्थी वाक्यांना अकरणरूपी वाक्य असं म्हणतात. म्हणजे अकरणरूपी वाक्य म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या. ज्या वाक्यात क्रियेचा नकार असतो त्याला नकारार्थी वाक्य म्हणजेच अकरणरूपी वाक्य असं म्हणतात. हे असं कोण म्हणालं? दापा तर्खडकर असं म्हणाले, लक्षात घ्या. दापा तर्खडकर असं म्हणाले, लक्षात घ्यायचं आहे. आणि मग वाक्यातील क्रियापदाच्या अर्थाहून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं, केवळ स्वतःचा बोध होतो त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणायचं. त्यामुळे हे चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर असणार आहे. ए आणि बी बरोबर पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट पुढे बघा. वाक्याचे अर्थानुसार प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता बघा, सेम प्रश्न या ठिकाणी विचारलाय बघा. आता इथे बघा काय विचारले? स्वार्थी असं म्हटलेलं, लक्षात घ्या. काय म्हटले? स्वार्थी. स्वार्थी केवळ स्वतःचा अर्थ होतो. मुले अभ्यास करतात, बरोबर का? स्वार्थ केवळ काळाचा बोध झाला, केवळ स्वतःचा करतात. वर्तमान काळाचा बोध झाला, करण्याची क्रिया झाली, लक्षात घ्या. बरोबर का? करण्याची क्रिया केवळ काळाचा बोध झालाय. आज्ञार्थी, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा, ही आज्ञा केली आहे. ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, अनुज्ञा, परवानगी, विनंती, उपदेश, सल्ला, इच्छा, विनंती इत्यादीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. विद्यार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तुम्ही अभ्यास करावा हे तुमचं कर्तव्य आहे, बरोबर का? ज्या क्रियापदाच्या रूपावरून, विधी म्हणजे कर्तव्य,
तर्क, शक्यता, पात्रता, योग्यता, इच्छा इत्यादीचा बोध त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. आणि मग संकेतार्थी जर म्हणजे अमुक झालं तर तमुक होईल, निमंत्रण आले तरच मी येईल, असं झालं तर असं होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर 2 नंबरचं कुठं आलं, इथं 2 आहे, बी चं काय आहे बघा 3 आहे, सी चं 1 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न याच्यामध्ये पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी विचारली. भाविक जो भाव ठेवणार आहे आणि हा बुद्धिप्रामाण्यवादी, बरोबर आहे. खेद म्हणजे दुःख, मोद म्हणजे आनंद, हा पण बरोबर आहे. दिव्य म्हणजे फार मोठं, पार्थिव म्हणजे छोटं, हे पण बरोबर आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्धार्थी सदाचारी पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? सदाचारी पाहिजे होतं. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे लक्षात घ्या. तर उत्तर याचं 4 असणार आहे मित्रांनो. हे उत्तर 4 बरोबर आहे. चुकीची जोडी विचारली, चुकीची जोडी 4 आहे. 1 2 3 हे बरोबर असणाऱ्या जोड्या आहेत. चुकीची जोडी काय असणार आहे? 4 असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. उतारा अत्यंत अवघड होता. उतार्यामध्ये जर बघितलं आपण तर नेमकं समजायला अवघड आहे, किचकट आहे, एकदम किचकट आहे, म्हणजे सिसाट लेवलचाच उतारा आलेला आहे. पण बघूया त्याचे उत्तर आपण, बरोबर का. याचं उत्तर आहे 3 आहे, लक्षात घ्या. म्हणजे यंत्राच्या वापरामुळे मनुष्यास कोणता लाभ मिळेल असं लेखकास वाटते, तर त्याला सुख प्राप्त होईल असं म्हणतंय. काबड कष्ट करावं लागणार नाहीत, बरोबर आहे. आणि बघा, मनुष्य अतिशय श्रीमंत होईल असं नाही ना, बरोबर का. सगळेच नाही होणार. आणि मालक नौकर भेद राहणार नाही, म्हणजे या ठिकाणी हा बरोबर असणार आहे, एबीडी असं म्हटलेलं आहे. आता वरील उत्तरातून कोणती विचारधारा स्पष्ट होते? मानवतावादी आहे, साम्यवादी विचार आहे, समानतावादी आहे, बरोबर का. त्याच्याबरोबरच यंत्रवादी. तर सर्व पर्याय बरोबर मी याचं उत्तर देतो, मला जे वाटलं ते. लक्षात घ्या, उतार्यामध्ये यावेळेस प्रॉम्प्ट सांगता येणार नाही. यंत्रबळामुळे मनुष्याचे नेमकं काय होईल असं वाटतं, लक्षात घ्या. तर या ठिकाणी जर बघितलं आपण यंत्रबळामुळे काय होणार आहे, लक्षात घ्या. तर काबाड कष्ट कमी होतील, बरोबर का. आणि रिकामा वेळ मनुष्याला मिळेल. आणि बी आणि डी याचं बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. बी आणि डी बरोबर असणार आहे. वरील उतारा वाचून कोणता अचूक निष्कर्ष निघेल, लक्षात घ्या. तर याचं जर बघितलं आपण यंत्राला माणसाने दोष देऊ नयेत, बरोबर आहे. सुख, मनुष्याला सुख हवं तर यंत्रही हवेच, लक्षात घ्या, बरोबर का. म्हणजे याच्यात जर बघितलं तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि याचं उत्पन्न वाढतं, लक्षात घ्या. मनुष्य यंत्राचा गुलाम होईल असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे एबीडी बरोबर आहे, म्हणजे 4 बरोबर असणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर यंत्रामुळे मनुष्यामध्ये, समाजामध्ये कोणता बदल लेखकास अपेक्षित आहे? आता प्रत्येक मनुष्य चंगळवादी असं होणारच नाही, विषमता कमी होईल, बरोबर का. आता समान संधी उपलब्ध होईल, मनुष्य जगू शकेल. याचं उत्तर मी 2 देतो, लक्षात घ्या. याचं 2 उत्तर म्हणजे 3 आहे. 4-2 4-2, पहिला पर्याय 3, 4-2 4-2 असणार आहे, लक्षात घ्या. पेपर मध्ये उतारा आणि थोडेफार प्रश्नाचे पॅटर्न बदललेले आहेत. तुम्हाला अभ्यासाची पद्धत पण बदलावं लागणार आहे, चौकस अभ्यास करावा लागणार आहे. शॉर्टकट बॅचेस करणाऱ्या मुलांसाठी हा धोक्याची सूचना आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सविस्तर अभ्यास करा. येणाऱ्या सरळ सेवाच्या परीक्षा ज्या आहेत त्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इथे सुद्धा अवघड प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला चौकस अभ्यास करावा लागणार आहे. शॉर्टकट 10-15 तास 20 तासाच्या बॅचेस करून काही होणार नाही. व्यवस्थित 3 महिने मराठीचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. आणि प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती वेगळी आहे. तुम्हाला मी त्याचे पुरावे टाकतो. चला भेटू आपण नंतर. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.